नमस्कार, मी अमिता दंडगे आणि तुमच्या मैत्रीचे मुक्तांग ह्या मला वाटतं मनीषा जोशी आणि आरती चौगुले ह्या संचलित ग्रुपमध्ये येऊन मला आज खूप आनंद होतो आहे. तर तुमच्यासमोर आज महत्त्वाचा विषय मांडते आहे आणि खरं म्हणजे खूप जुना विषय आहे, उखाणे. आपण उखाणे परंपरागत घेत आलेलो आहोत. मागच्या 2-3 पिढ्या उखाणे म्हणजे काय हे सांगायला लागत नव्हतं. पण आता नाव घे असं मुलीला म्हटलं किंवा उखाणे म्हटलं की माझा असा अनुभव आहे की बऱ्याच जणींना नाव घे म्हणजे काय हे सुद्धा कळत नाही किंवा उखाणे म्हणजे काय हेही कळत नाही. पण खरं म्हणजे ही जी परंपरा आहे, ही जी रूढी आपल्याला मागच्या पिढीनं दिलेली आहे, ही इतकी सुंदर आहे की ही प्रत्येक पिढीत आपण द्यायला पाहिजे, संक्रमित करायला पाहिजे. तर ही का करायला पाहिजे असं मला वाटतं की ह्याच्यातून ना फक्त एक उखाणा म्हणजे त्या पुरुषाचं नाव घेणं, नवऱ्याचं नाव घेणं एवढंच नसून ह्यामध्ये अनेक शब्दांची चांगली गुंफण केली जाते, त्यानं विचार केला जातो किंवा नवऱ्याच्यातले चांगले गुण, त्या कुटुंबातले चांगले गुण बघितले जातात आणि ते आपण शब्दबद्ध करतो आणि मग उखाणा घेतो. मग ह्यातनं जी एखादी लेखिका असते, जी कवयित्री असते, ही उदयाला येते कारण तिच्या विचाराला चालना मिळायला लागते आणि त्यामुळं 4 चौघात आपण काय करायचं आहे, कसं वागायचं आहे हेही कळतं आणि लाजणं मुरडणं हे जे सध्या सगळं कालबाह्य झालेलं आहे, तर हे थोडंसं कितीही ती मुलगी कशीही असली तरी नाव घेताना ती थोडीशी लाजती, मुरडती. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय आपण पुढच्या पिढीत द्यायला पाहिजे. मग ह्यासाठी मी एक छोटंसं लिखाण केलं की आपल्याकडनं काहीतरी एक छोटासा प्रयत्न असू दे म्हणून. मग आता ह्याच्यात मी असं करीन की आपण हे काय मी बोलणार आहे आणि तुम्ही व्याख्यान आहे आणि ऐकायचं असं काही नाही आहे. आपण गप्पा गोष्टी करतो आहे, तर ह्याच्यात तुम्हालासुद्धा एखादे उखाणे आले, हे आले तर तुम्ही मध्ये घेऊ शकता उखाणे आणि म्हणजे मलाही माझ्या बुद्धीत भर पडेल. तर उखाण्यांचा असा मी सुरुवात करते. महिला कितीही शिकल्या, कितीही श्रीमंत असल्या किंवा गरीब असल्या, पण एकत्र आल्या की त्यांचा विषय साड्या, दागिने आणि घर, संसार, सासू, माहेर इतपत येऊन थांबतं. तर आता उखाणे ह्याच्यावरही बोला. मग ह्याच्यात तुम्ही कधी गुंतत जाल हे तुम्हालाच कळणार नाही. आजच्या कार्यक्रमात असं घडलं पाहिजे की तुम्ही आपणहून उखाणे घ्यायला पाहिजे. आपण घरच्या कार्यक्रमात मानपान सांभाळणारे असे उखाणे ऐकतो, पण आज जरा फन, जस्ट फन म्हणून एक उखाणे ऐकूयात. आता एका मैत्रिणीचा साखरपुडा होतो बरं का. ह्या सगळ्या कॉलेजच्या मुली, कॉलेजहून मास्टर्स केलेल्या मुली, आता मास्टर्स झाल्यानंतर त्या सगळ्या असतात ते कम्प्युटर ह्या जगात वावरत असतात. त्यांचा आणि उखाण्याचा दुरापास्त संबंध काहीही नसतो. मग एका मैत्रिणीचा साखरपुडा होतो आणि भावी नवरा कसा आहे माझा हे ती सांगायला लागते, उखाण्यातून सांगते. बघा कशी म्हणती. मुन्नी बदनाम झाली, फेमस झाला झंडूबाम. मुन्नी बदनाम झाली, फेमस झाला झंडूबाम. टिंबटिंबना बघून सुटेल सलमान खानला पण माझा घाम. कारण ह्यांचं विश्व हे सगळे हिरोईन्स ह्यांच्या हे सगळे उखाणे आत्ताच्या ह्याच्यातले घेतलेले आहेत आपण. मग तिच्या मैत्रिणींनी तिच्या नवऱ्याच्या व्यवसायाबद्दल विचारलं की काय बाई तुझा नवरा व्यवसाय करतो का जॉब करतो. मग आता हिला एकच सांगितलेलं की उखाणे करायचेत पाठ. म्हटल्यावर हिच्या डोक्यात सारखं उखाणे, तर ती सगळं शब्दरचना करायला लागली आणि तिनं पुढचा उखाणा असा घेतला. विठ्ठलाला आवडते तुळस, विठ्ठलाला आवडते तुळस, शंकराला आवडतो बेल. विठ्ठलाला आवडते तुळस, शंकराला आवडतो बेल, आमचे हे विकतात गोड तेल. मग तिच्या मैत्रिणी एकदम अशा हे होतात मैत्रिणी की काय सुंदर ही सांगायला लागली हे असं सगळं.
मग ह्या सगळ्या मुलींना पबमध्ये जातात, डिस्को करतात, किंवा एरवीही घरात सगळ्याच काय पबमध्ये जातात असं नाही, पण एरवी आता एक फॅड निघाले. आपण सुद्धा बघा भिशीला वगैरे आलो की एक डान्स करायचा, एक रील करायची. तर अशी ही मुलगी, हिला डिस्को आवडतो. मग ह्या मुलीला डिस्को आवडतो, तर त्यांच्या आहोंनी पहिल्यांदा सांगून टाकलं की मला डिस्को पार्टीत यायला आवडत नाही, मला आग्रह करायचा नाही, तू डिस्कोला जा, पण मला आवडत नाही. आता मग ही बिचारी थोडीशी नाराज झाली आणि थोडीशी रागवली पण. मग आता रागवली म्हटल्यावर तरीसुद्धा ती नवऱ्याला रागवण्यात, चिडवण्यात, उखाणा घेते. पार्टीत किंवा डिस्कोत नाचायचे म्हटलं तरी माझा नवरा होतो कावरा बावरा. पार्टीत किंवा डिस्कोत नाचायचं म्हटलं तरी माझा नवरा होतो कावरा बावरा. दबंग पाहिल्यावर म्हटलं सलमानच हवा होता बाई माझा नवरा. आता हे सर्व हिचे ऐकून नवऱ्याला तर काय वाटलं असेल, तो गेलाच असेल निघून. पण हे सर्व हिचं ऐकून तिची एक दुसरी मैत्रीण जी शांत होती, तर तिला पण म्हटलं आम्ही की तू पण सांग तुझा नवरा कसा आहे, गोरा आहे का काळा आहे, आम्ही काय त्याला बघितलेलं नाही, आम्हाला काही तू लग्नाला बोलवलेलं नाहीस. मग ती म्हटली आता ही उखाणा घेते आहे तर मी पण उखाण्यात सांगते तुम्हाला. पाणी आहे का? तर ती असा उखाणा घेते. आंब्याच्या झाडाची गार असते सावली, आंब्याच्या झाडाची गार असते सावली, माझ्या नवऱ्याला कुणीतरी तुम्ही लावा थोडी फेअर अँड लवली. ह्यातनं तिने सांगितलं की माझा नवरा काळा आहे का गोरा आहे ते तुम्ही ओळखा. आता लग्न होऊन दुसरा दिवस येतो. मग घरातली सर्व खट्याळ मुलं, लहान लहान मुलं असतात आणि मामी ही खूप आवडती असते, त्यामुळं सगळी तिच्या भोवती येतात मामी मामी करत. आणि मग आत्या मामी अशी तिची नाती नवीन जुळलेली असतात. मग मामी नाव घे की गं, आत्या नाव घे की गं. मग आता ती एक मजेशीर नाव घेते. आता मामी आणि आत्यानं जर असं नाव आपल्या वेळेला घेतलं असतं तर चाललं असतं का बघा. लग्नाच्या रीतिरिवाजाने आज झाले पूर्ण, लग्नाच्या रीतिरिवाजाने आज झाले पूर्ण, ह्यांनी भरवले मला इतके गुलाबजाम की मला रात्री घ्यावे लागले चूर्ण. आता हे या मुलांसाठी म्हणून तिनं घेतलं. मग मजेनं सगळा हास्यकल्लोळ झाला. म्हणजे असं नाही आहे की उखाण्यात तुम्ही अगदी सगळं सुंदरच घ्यायला पाहिजे किंवा हे, तुम्ही प्रसंग बघून उखाणे करू शकता, त्याच्यावर थोडेसे चुटकी दाखवू शकता. मग आता साखरपुड्यापासून लग्नापर्यंत गोड गोड खाऊन मैत्रीण आमची कंटाळली. मग काय राणीसाहेबांना नवरोबा घेऊन गेले डॉमिनोजमध्ये. मग पिझ्झा खायला घातला आणि नेमकं तिथं नवऱ्याचे मित्र येऊन हजर झाले. आणि आता मित्र आले म्हटल्यावर ते सगळे मागं लागले, वहिनी पहिल्यांदा भेटलाय आम्हाला, मग काहीतरी आपला दंगा करायचा म्हणून नाव घ्या नाव घ्या. मग आमच्या मैत्रिणीनं नाव घेतलं. डॉमिनोजच्या पिझ्झाला चीजचा स्वाद, डॉमिनोजच्या पिझ्झाला चीजचा स्वाद, ह्यांचे नाव घ्यायला मला हल्ली लागलाय बाई नाद. आता मात्र लग्नाला 3-4 वर्ष झाली बरं का आमच्या मैत्रिणीच्या. आणि मग झालं 3-4 वर्ष काय, मला वाटतं आपलं नाव घेण्याचा उखाण्याचा कार्यक्रम अजूनही कुणाच्या लग्नात वगैरे तुम्ही पण घ्या तुम्ही पण घ्या असं असतं आणि आपण तसं घेतोही खरं म्हणजे. तर तसं ह्या 3-4 वर्षात परत नाव घ्यायचा कार्यक्रम तिथं आला. तर मग आमची ही मैत्रीण आता थोडीशी सावरलेली, 3-4 वर्ष झाली होती तिला. मग ती नाव घेते. मोबाईलवर FM ऐकते, मोबाईलवर FM ऐकते कानात हेडफोन घालून, मोबाईलवर FM ऐकते कानात हेडफोन घालून, ह्यांना आता फक्त मिस कॉल देते, तो पण 1 रुपयाचा बॅलन्स राखून. आता काही फारसं बोलायचं नाही आहे आणि आधी फोन सुटत नव्हता.
आत्ताच्या तर मला वाटतं मुली तास तास 2-2 तास बोलतात. मला वाटतं आपल्या सगळ्या प्रत्येकांना हा प्रश्न असेल की काय बोलतात या, आम्ही आमच्या वेळेला काही खरोखर एवढं बोलत नव्हतो. पण आता नाही आहे, ते फ्री पण आहे सगळं, त्यामुळं जास्त बोललं जातं. आता ही 2 मुलांची आई झाली आणि कोल्हापूरकरीण पण झाली. आता कितीही कशीही ती शिकलेली असू दे, अगदी म्हातारी असू दे, नाहीतर मधल्या आपल्या काळातली असू दे, माहेर हे खूप लाडकं असतं. मग आता ही नाव घेते बघा. पन्हाळ्याच्या घाटात गारगार पाण्याचा झरा. पन्हाळ्याच्या घाटात गारगार पाण्याचा झरा, तिथं असतो नेहमी बिबट्याचा पहारा. आता तिथंच काय, आमच्या कोल्हापुरात पण बिबट्याचा पहारा. कोल्हापूरपासून कोकण परिसरात भात लागलाय सारा. कोल्हापूरपासून कोकण परिसरात भात लागलाय सारा. ताराबाई पार्कच्या सर्किट हाऊसच्या बिजलीच्या आहेत तारा. दसरा चौकात शाहू महाराजांना करूया जरा मुजरा. बिंदू चौकात नेहमीच असतो पोलिसांचा पहारा. तरुण तरुणींनी महाद्वारला घातलाय घेरा. साकोली कॉर्नरला चढ आहे जरा, पण रंकाळा चौकटीला सुटलाय मंजूळ गारवारा. रंकाळाच्या बागेत जरा विश्रांती करा. मिसळ बटाटे वडा कटवड्यावर ताव मारा भरपूर. आता वाजले घड्याळात 12. टाईमशीर घरी गेले नाही तर सासूबाईंच्या नाकाला मिरच्या झोंबतील 13. आई अंबाबाई वंदन करते तुला. आई अंबाबाई वंदन करते तुला. आणि ह्या मैत्रिणींच्या कट्ट्यावर तेवढं माझं बक्षीस बाजूला काढा. आता नवऱ्याचं नाव ऐकायला कान जरा इकडे करा. आता नवऱ्याचं नाव ऐकायला कान जरा इकडे करा. त्यांच्या नावात आहे कृष्णाच्या नावाचा झरा. त्यांच्या नावात आहे कृष्णाच्या नावाचा झरा. मिलिंदरावांचं नाव घेताना फुललाय ना माझा चेहरा. तर असा हा थोडासा प्रवास दाखवला मी की नवीन जुनं असं कसं असते. तर आता आपण नाव घेऊया. कुणाकुणाला नाव घ्यायला आवडेल? खरंच घ्या, सुंदरशी नावं घ्या. बरं.